या या हो इकडे कॅमेरा इकडे राहा तुम्ही उभे दादा आपण ये खरं ये तिकडून काय होतं करण्यामागचं कारणही सांगतो मी तुम्हाला. काय है इकडे बघा महाराष्ट्रभर लोकांना सांगतोय मैं भगत सिंह बनने निकला हूँ मुझे तलाश है सुखदेव और राजगुरु की. हे प्रत्येक गावातून भेटले पाहिजे आणि ते तुमच्यातूनच येतील. आणि ज्यावेळेस आम्ही जेव्हा या महाराष्ट्रामध्ये आम्ही जेव्हा असे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली अधिकाऱ्याकडे जाताना शेतकरी घाबरायचा नागरिक घाबरायचा की अरे तसं काय तो साहेबच तो एकदम असा रुबाबात अरे चाल रे गे रे तो तसं काय मेहरबानी करतोय. पण जेव्हा आपण सगळे मालक आहोत हे नौकरी आपले हे जेव्हा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि जेव्हा आम्ही मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना जाब विचारले आणि ते बघतात आणि जेव्हा असे तरुण पुढे येतात आणि ते काम सुरू करताना यांना बळ द्यायचं काम तुम्ही करायचं सगळ्यांनी बळ द्यायचं. आणि महाराष्ट्रातील सगळ्या तरुणांना माझी एक विनंती आहे तुम्ही असे पुढे या. प्रत्येक गावामध्ये एक विनोद नाट्य तयार व्हा प्रत्येक गावात. तो जर तयार झाला ना एक लक्षात ठेवा भगतसिंगांना जेव्हा फासावं दिलं ना तेव्हा भगतसिंग इंग्रजांना म्हटले तुम्ही फक्त भगतसिंग नावाचा माणूस माराल परंतु भगतसिंग नावाचा विचार कायम जिवंत राहील. हा तसं असं प्रत्येक गावामध्ये एक जर माणूस एक भगतसिंग तयार झाला ना का स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारा फक्त देशाचं भलं व्हावं शेतकऱ्याचं भलं व्हावं. आणि शेतकऱ्याची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे. बरं माणसाला कोणी बनवलं देवाने पांडुरंगाने. बरं त्या माणसाला जगायला अन्न कोण बनवितो शेतकरी. म्हणजे पांडुरंगानंतर जर या पृथ्वीवर जर कोणी देव असेल तर तो माझा शेतकरी आहे. म्हणून शेतकऱ्याची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा. म्हणून मी सगळ्यांना सांगतो की शेतकऱ्याचा कधी नुकसान करू नका शेतकऱ्याला त्रास देऊ नका. सरकारला पण माझं सांगणं आहे. आता सरकार निवडणुकीच्या आधी म्हणले कर्जमाफी करतो आता म्हणे मी म्हणलोच नाही. हां बरं आता हे बळीराजाचं सरकार आहे का आपण हे माय माऊलीची म्हणते का भावाची इडापिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ ते बळीचं राज्य आहे का हे हां बरं. मग मला एक सांगा शेतकरी देशामध्ये किती आहे 70% कृषी प्रधान देश आहे ना. मग आपण 70% एकत्र आल्यावर आपण म्हणू तो पंतप्रधान आपण म्हणू तो मुख्यमंत्री होईल की नाही. मग तुम्ही एकत्र काय येत नाही हां आलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे. सरकारला नंतर शिव्या घालत्या आणि मतदान त्यांनाच काय करते. शेतकऱ्यांना एकच विनंती आहे दादा हो आपण स्वाभिमानी व्हा. पुढारी काय म्हणता मला माहिती आहे का तू किती बोंबल महाराष्ट्रभर किती वरड यांना मतदानाच्या दिवशी 500 रुपये मटणाचा खांड रसा खुश हां ते म्हणते आम्ही आलो निवडून. बरं मग आता आपण मटणाचं खांड 500 रुपयात खुश व्हायचं का. बरं हे 500 रुपये आपल्याला देतं म्हणजे काय करतं माहिती आहे का म्हणजे मी तुम्हाला फिरायला घेऊन जायचं तुमचं पाकिट मारायचं आणि तुमच्यावर उधळायचं तुम्ही म्हणायचं विनोद भाऊ लय भारी विनोद भाऊ लय भारी. अरे हे आपलंच पाकिट मारिती आहे आणि आपल्याच गरजेचे आहे. त्याच्यामुळे आता जागृत झालं पाहिजे आणि चांगला माणूस तो किती. बरं आता नुसतं निवडणूक मानली का ग्रामपंचायत आता हे प्रसाद गोटेकर त्याला उभं राहायचं लोक खालून वरून पाहते जमीन इकली का म्हणून. अरे कशासाठी बरं निवडणुकीला पैसा लागतो का ना तू बरं तुम्ही पैसे घेता का म्हणजे पुढे वाटी ते कोणला हे फक्त त्यांचे जे चमचे आहे ना गावागावामध्ये मत गोळा करणारे ते पैसे खाते आणि शेतकरी बदनाम होते. म्हणून आता एक लक्षात ठेवा असे चमचे गावागावात आले का त्यांच्या पार्श्वभागावर लाद घालायची. हा मग तुम्ही चांगला माणूस निवडून दिला का मग मात्र चांगलं सरकार या देशात आल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सरकार निवडून येईपर्यंत फक्त म्हणते निवडून आलं का लगे मोगलाई. बरं फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रभर फोटो लावले शिवरायांना पुष्पांजली वाहताना फुलं वाहताना देवाभाऊ सगळीकडे देवाभाऊ. तुम्हाला काय वाटतं शिवरायांसारखं वागताय का शिवरायांचा एक गुण आहे काय गुन्हे कुठला काय गुन्हे शेतकऱ्याला जपताय का. बरं मग जर खरंच तुम्हाला शिवरायांचे विचार जर तुमच्यात आहे शेतकऱ्याचं भलं करायचंय मग स्वामीनाथन आयोग मान्य करा ना शेतकऱ्याला. काय अडचण बरं मला सांगा आज तुम्हाला परवडतं का काय काय पीक करता तुम्ही इकडं बरं परवडतं का तुम्हाला कुठला काय बाजार आहे म्हणजे तंबाखूची पुडी बनवणारा तंबाखू नाही खाली तरी मरते का लोक नाही ती बनवणारा कोट्यधीश. सिगारेट नाही पेलं तर मरते का लोक ते बनवणारा कोट्यधीश. दारू नाही पेलं तर मरते का नाही ते बनवणारा कोट्यधीश.
आणि जे अन्न नाही खाल्लं तर तरफडून मारशाल ते बनवणारा 18 विश्व दरिद्री. लाज नाही वाटत. पण मग आता आपणच एकत्र यायचं. येणार का एकत्र? हो 100%. जो शेतकऱ्याला हमी भाव देईल, जो शेतकऱ्याचे प्रश्न सोडील असाच माणूस निवडून द्यायचा. अगदी बरोबर. म्हणजे जर आपण एकत्र आलो ना सगळे, तर आपण म्हणू तो पंतप्रधान, आपण म्हणू तो मुख्यमंत्री. येईल का नाही? या देशाचे राजकीय सूत्र आपल्या शेतकऱ्याच्या हातात येतील का नाही? 100%. म्हणून अशा चांगल्या तरुणांना मदत करा. हा, अगदी बरोबर. सगळ्यांना. प्रत्येक गावात एक तरुण तयार झाला, एक तयार करा ना. 5-10 पोरं जर असे तयार झाले ना, तुम्ही बघा त्या गावाचं भलं झालं म्हणून समजा. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, भारत माता की, भारत माता की, वंदे मातरम, वंदे, मातरम, जय जवान, जय किसान, जय जवान. जय किसान.